नमस्कार मित्रांनो, तर सर्व महिलांकरिता आज एक आनंदाची बातमी आहे। तर आज लाडकी बहीण योजनेचे पैसे 4,500 रुपये जे की 4,500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर SMS सुद्धा आलेला आहे। तर SMS तुम्हाला आला का, त्याचप्रमाणे तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही ते कशाप्रकारे चेक करायचे आहे। तर सर्व महिलांच्या बँक खात्यात SMS सुद्धा आलेला आहे। तर लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे, जे की अमाऊंट 4,500 रुपये आज लाडकी बहिणीची जमा झालेली आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर तुम्ही SMS बघू शकता, जे की 9 वाजल्यापासून 9 वाजताच्या आधीपासूनच 8 वाजतापासून जे की लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर इथं अमाऊंट बघू शकता। त्यानंतर 8:58 AM ला जे की पैसे आता जमा झालेले आहेत। तर एअरटेल पेमेंट बँकमध्ये याचे जे काही पैसे आहेत ते जमा झालेले आहे। मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते सर्वांच्या 12 मिनिटापूर्वी तुम्ही बघू शकता, जे की 4,500 रुपयाची रक्कम आहे ते सर्व महिलांच्या बँक खात्यात DBTच्या माध्यमातून जमा करण्यात आलेले आहेत। जर तुमच्या बँक खात्यामध्ये अधिक पैसे जर जमा झालेले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा, त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल। तर ज्या महिलांनी पोर्टलवरून फॉर्म भरले होते तर अशा सर्व महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे जे की 4,500 रुपये आहे ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। व तुम्हाला SMS जर आलेला नसेल व तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये जर पैसे जमा झालेले असेल तर ते कशाप्रकारे चेक करायचं आहे, तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनल अपलोड केलेला आहे। किंवा तुम्ही जे आहे इथं आधारच्या साईडवरती जाऊन UDI तुम्हाला इथं टाकायचं आहे। सर्चवरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे, इथं तुम्हाला चेक आधार स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर माय आधार येईल, त्यावरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर बँक सेंडिंग स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही चेक करू शकता त्या महिलांच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही, इनॲक्टिव्ह आहे की ॲक्टिव्ह आहे। तर अशाच्या सर्वांच्या बँक खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून आधार लिंक बँक खात्यामध्ये जे काही पैसे जे आहे सर्व महिलांच्या बँक खात्यात इथं जमा करण्यात आलेले आहे। तर लवकरात लवकर तुम्ही जर चेक केलेलं नसेल तर लवकरात लवकर चेक करून घ्या। ओपन झाल्यानंतर जे आहे चेक आधार स्टेटस तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर इथंच तुम्हाला जे काही ऑप्शन आहे तिथं बघायला मिळेल। तर चेक आधार स्टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून लॉग इनच्या पेजवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। चेक आधार स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक लॉग इनचं ऑप्शन दिसेल। तर तुम्हाला तुमचा जो काय आधार नंबर आहे ते आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे। त्यानंतर इथं आधार नंबर टाकल्यानंतर लॉग इन करायचं OTPच्या थ्रू। त्यानंतर बँक सेंडिंग स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही चेक करू शकता। तर लाईव्हसुद्धा दाखवणार आहे कशाप्रकारे चेक करायचं आहे। लॉग इनवरती क्लिक करायचं आहे। तर इथं तुम्हाला आधार नंबर टाकून इथं कॅप्चा टाकायचा आहे। तर कॅप्चा आपण जे इथं इंटर करून घेऊया, कॅपिटल स्मॉल वर जे आहे तुमचा आधार नंबर टाकून घ्या। तर मी आधार नंबर टाकून घेत आहे। त्यानंतर OTPवरती सेंड केल्यानंतर तुम्ही बघू शकता OTP इथं सेंड झालेला आहे। तर OTP आल्यानंतर आपल्याला इथं टाकून लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर इथं टायमिंगसुद्धा बघू शकता। तर OTP आपल्याला आलेला आहे, तर इथं आपण कॉपी करून इथं डायरेक्टली पेस्ट करणार आहे। लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे। तर इथं थोडा टायमिंगसुद्धा लागू शकतो। त्यानंतर इथून तुम्ही तुमचं आधार कार्ड डाउनलोड करू शकता। आधार कार्ड अपडेट झाले की नाही ते सुद्धा चेक करू शकता। तर लाडकी बहीण योजनेचे जर तुम्ही फॉर्म भरलेले नसेल तर फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे, अधिकही सुद्धा तुमच्या बँक खात्यात पैसे जर जमा झालेले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। तर इथं आल्यानंतर इथं तुमचा प्रोफाईलचा फोटो वगैरे दिसेल। बँक सेंडिंग स्टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर टेक्निकल इश्यूमुळे इथं जे दाखवत नाही तर तुम्हाला पुन्हा ट्राय करायचं आहे। तर इथं तुम्हाला जी काही बँक ॲक्टिव्ह असेल ते तुम्हाला इथं शो करेल। तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। थँक्यू।